आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या माध्यमातून मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन। उत्सव, अधिवास आणि स्थानिक रहिवासी दाखले तसेच ज्येष्ठ नागरिक दाखले हे सरकारी कामात अत्यंत महत्त्वाचे ठरणारे घटक आहेत। असेच महत्त्वाचे शासकीय दाखले मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात। यासोबतच नागरिकांचा पैसा तर खर्च होतोच, पण वेळ सुद्धा खर्च होतो। तसेच आता जोरदार पावसाळा देखील सुरू आहे। नागरिकांना जास्त त्रास होऊ नये यासाठी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना व कल्याण तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शासकीय दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। विशेष म्हणजे हा शासकीय दाखले वाटपाचा उपक्रम पूर्णतः निशुल्क ठेवण्यात आला होता। त्यामुळे बोरगावकरांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दाखले काढल्याचं देखील उमेश बोरगावकर यांनी सांगितलंय। त्याप्रमाणे यंदा यावर्षीही दाखले वाटप म्हणजे विविध दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी गर्दी तुम्ही बघताय आणि लोकांची गरज आहे, ती गरज इतकी होती की तहसीलदार कार्यालयावरती भरमसाठ गर्दी व्हायची आणि मग सेवा सुविधाच्या अभावी सगळ्यांना ते काय दाखले मिळत नव्हते वेळेवरती। मग त्याच्यातनं आम्ही विनंती केली तहसीलदारांना की आम्हालाच एक शिबिर द्या आणि याप्रमाणे आज 250 ते 300 कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घेतला। त्यांना दाखले विविध, मग तुमचा उत्पन्नाचा दाखला असू द्या किंवा तुम्हाला डोमेसाईल असू द्या किंवा तुमचा ज्येष्ठ नागरिक असू द्या, ह्या सर्व दाखल्यांचा ह्या गरज होती समाजाला आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी आणि सगळ्यांचे म्हणजे बहुतेकांनी आभार व्यक्त केले की फार योग्य वेळेवरती तुम्ही हे शिबिर घेतलं आणि आमच्या या टीमनी, सगळ्याच टीमनी एक चांगलं सहकार्य केलं। तहसीलदारांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करेन। खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना आणि तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। धन्यवाद। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।